नमस्कार बुलढाणेकर, आपल्या संपूर्ण कुटुंबासह तसेच मित्रपरिवारासोबत विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल सनराइज बर्थडे पार्टी, किट्टी पार्टी, आउटडोअर पार्टी, गेट टुगेदर, कॉर्पोरेट पार्टी असो की लग्न सोहळा, इटालियन, मेक्सिकन, कॉन्टिनेंटल, थाई, पंजाबी आणि इंडियन डिशेसचा अप्रतिम स्वाद, फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था. हॉटेल सनराइज, जयस्तंभ चौक, जिल्हा परिषद गेट जवळ, चिखली रोड, बुलढाणा. एक महिन्यापासून नळाला पाणी नाही. संतप्त महिलांनी काढला मोर्चा. 2 दिवसात पाणी पुरवठा न झाल्यास ग्रामपंचायतला कुलूप लावून तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा. बुलढाणा जिल्ह्यात पाणी टंचाईच्या चांगल्याच झळा बसतायत. दुसरीकडे ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळे चिखली तालुक्याच्या देऊळगाव घुबे गावात गेल्या महिनाभरापासून नळाला पाणी आलं नसल्याने महिलांना 1 ते 2 किलोमीटरवरून डोक्यावर पाणी आणावे लागत आहे. आणि यामुळे संपूर्ण गावकरी संतप्त झाले असून आज महिलांनी रिकामी भांडे घेऊन ग्रामपंचायतवरती हंडा मोर्चा काढला. पुढच्या 2 दिवसात ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. माझ्या गावात 1 महिन्यापासून नळाला पाणी नाहीये, तर यावर काहीतरी पर्याय करावा, नाहीतर आम्ही सर्व गावातील महिलांनी इथं ग्रामपंचायतमध्ये उपोषण घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर यावर तात्पर्याने निर्णय घेण्यात यावा. ग्रामपंचायतला 1 महिन्यापासून पाणी नाही. कधी कधी ते 8 दिवसाला पाणी सोडते, कधी 15 सोडते, कधी महिना लागतो. नियोजन अजिबात नाही. आणि आता पाण्यासाठी लोक डायरेक्ट शेतातून पाणी आणून राहिले. इथं बोरलाही कोणाचंच पाणी नाही. 1-1 किलोमीटरवरून लोक पाणी आणून राहिले. सगळं पाणी सुविधा असताना, पाण्याची सगळी सुविधा असताना याच्यावर निष्काळजी या लोकांची. देवगाव घुबे ग्रामपंचायतीमधून मी दिनकर घुबे बोलतो. या ग्रामपंचायतीला एवढा निष्काळजीपणा या कर्मचाऱ्याचा बी सरपंचाचा बी. 15 दिवस झाले, 1 महिना झाला नळणी लोक असे भटकू राहिले, जंगलात जाऊन राहिले पाणी आणायला. याला वेळोवेळी सूचना देऊन सुद्धा हे ड्युटी करतात. हे शाळेवर आहे सरपंचपती आणि एक ग्रामसेवक बी 15-15 दिवस येत नाही. आणि लोक वसुल्या कसे देतील, पाणीच नाही लोकायला. लोक असे भटकून राहिले. आता उन्हाळा दिवस 1-1 किलोमीटरवरून पाणी आणून राहिले. याला वेळोवेळी सांगून बी हे लक्षात घेत नाही. तरी या ग्रामपंचायत जर 2 दिवसात पाणी नाही आलं तर या गावातल्या लोकांना उपोषण करायचं ठरवलं. या ग्रामपंचायतीला टाला लावायचा बंद. या ग्रामपंचायत गावकरी लोकांनी ठरवलं या लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, नाही तर ग्रामपंचायतीला कुलूप लावण्यात.